एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा, जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी. आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, आरक्षण आमच्या हक्काचे. नाही कुणाच्या बापाचे. एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, अशा गगनभेदी घोषणांनी आज आटपाडी शहर दणाणून गेलं. मराठा समाजातील हजारो बांधवांनी मोटरसायकल रॅली काढत मुंबईकडे मार्गक्रमण केलं आहे. मुंबईत मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आटपाडीतील युवक, शेतकरी आणि समाज बांधव मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत. संघर्ष योद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथे आझाद मैदानावर जो मराठ्यांसाठी जो लढा उपस्थित केला आहे, त्या निमित्तानं आटपाडी तालुक्यातील सकल मराठा समाज यांच्या वतीने आज मोटरसायकल रॅली आयोजित केली होती. त्या मोटरसायकल रॅलीला अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला आणि आज आतापर्यंत आम्हाला जे काही माहिती आमच्या समोर आली आहे, साधारण आटपाडी तालुक्यातील जे महत्त्वाची गावं आहेत त्याच्यामध्ये शेटपा असेल, दिघंची असेल, यपवाडे असेल, तडोळे, त्याच्यानंतर घाणन, घरनिकी, कवठुळी, पिंपरी, वलवण या आजूबाजूच्या गावामधून साधारण 1400 गाड्यांचं नियोजन उद्यासाठी झालेलं आहे. त्यातील काही गाड्या ह्या आज संध्याकाळी जाणार आहेत आणि बाकीच्या राहिलेल्या उर्वरित गाड्या ज्या आहेत ते उद्या पहाटे 5 ते 5:30च्या दरम्यान सगळ्या गाड्या मुंबईसाठी प्रस्थान करणार आहेत. या रॅलीत सहभागी झालेल्या आंदोलकांनी माध्यमाशी बोलताना स्पष्ट संदेश दिला. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाही. कितीही दिवस लागले तरी आम्ही संघर्ष करू, पण यावेळी माघार नाही. आता ही जी लढाई आहे ही मराठा आरक्षणासाठी जी अंतिम लढाई आहे. आता त्याला 1 महिना असेल, 2 महिना असेल, याला आता अंत नाही. आता आम्ही आरक्षण घेऊनच परत येणार आहोत या निर्धारानंच आम्ही आपण मुंबईसाठी आगेकूच करत आहे आणि सर्व मराठा समाज आता स्वस्थ बसणार नाही. माझी सरकारला या निमित्ताने एवढीच विनंती आहे की आता मराठ्यांचा अंत पाहू नका. जे आमच्या हक्काचं आहे त्या हक्काचं आरक्षण जे आम्ही मागत आहे ते आम्हाला कायदेशीररित्या बसवून 50%च्या आत ओबीसी मधून आरक्षण आम्हाला मिळावं एवढी गणपती चरणी प्रार्थना करतो की या सरकारमधील असणाऱ्या ज्या काही मंत्री आहेत यांना सद्बुद्धी मिळावी आणि मराठ्यांना आरक्षण मिळावं ही एवढी भावना व्यक्त करतो. तृप्त घोषणांनी भगवे झेंडे, मोटरसायकलचा गडगडाट आणि समाजाच्या हक्कासाठीचा जाज्वल्य लढा अशा वातावरणात ही रॅली पुढे सरकत आहे. मराठा समाजाची ही लढाऊ चळवळ आता निर्णायक टप्प्यावर पोहोचत असून मुंबई आंदोलनाला मोठी ताकद मिळत आहे.